आणि कोल्हापुरापासून जवळजवळ 5 कोसावरती हा पन्हाळागड होता. म्हणजे आपल्या महाराजांच्या साक्षीनं सगळ्या मावळ्यांनी त्या गडावरती हल्ला करून हा किल्ला ताब्यात घेतलेला. त्यामुळे पन्हाळागड आणि विशाळगड हे अंतर जवळजवळ 20 कोसांचे आहे. आणि महाराज ज्यावेळी त्या सिद्धी जोहरच्या त्या वेढ्यातून सुटले त्यावेळी जवळजवळ 15 कोसापर्यंत अंतर त्यांनी पार केलेलं. तेवढ्या सिद्धी जोहरच्या सैनिकांना ते हे लागलं, सुगावा लागला आणि ते ताबडतोब आपल्या जे अधिकार मसूद होते की जे सिद्धी जोहर होते त्यांना सांगितलं गेलं. त्यामुळे त्यांचे सैनिक ताबडतोब निघाले. अशा वेळी बाजी प्रभू महाराजांना परत सांगत होते की तुम्ही आपण इथून निघा. मी ही इथं जी खिंड आहे ती लढवत ठेवतो. गजापूरची खिंड ही बाजी प्रभूंच्या बलिदानानं प्रसिद्ध होण्याच्या अगोदर गजापूरची खिंड म्हणजे ओळखली जाते. त्या खिंडीत बाजी प्रभू आणि 300 मावळ्यासह महाराजांनी त्यांना तिथे सोडले. पण बाजी प्रभू महाराज कसे सोडायला तयार नव्हते. महाराज म्हणत की आम्ही सगळे मिळून इथेच लढू, काय होतं ते होऊ दे. पण बाजी प्रभू म्हणाले नाही, स्वराज्याचा पोशिंदा तो जिवंत राहिला पाहिजे. त्यामुळे आम्ही इकडे खिंड लढवतो, शत्रूच्या एकाही सैन्याला वरती येऊ देत नाही. तुम्ही विशाळगड तिथून जे 5 कोसांचं अंतर होतं ते महाराजांनी गाठलं. पण प्रत्यक्ष पुढे जी लढाई झाली तिकडे सूर्यकांत सुर्वे आणि तो जो जयवंतराव पालगाडीकर होते हे विजापूरच्या सरदारात त्यांच्याकडे काम करत होते. त्यांनी त्या विशाळगडाला पण छोटासा वेढा दिलेला. त्यांचा वेढा कापून काढत महाराज विशाळगडावरती पोहोचले